Hello everyone, welcome in इलेक्ट्रिकल इंजिनियर. मागील व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.30 त्याच्यामध्ये स्टार्टर हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक 2.31 टू पॉईंट स्टार्टर जो की डी सी सिरीज मोटरसाठी यूज करतात तो डिटेलमध्ये आपण पाहिला. आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.32 थ्री पॉईंट स्टार्टर्स फॉर डी सी शंट मोटर्स अतिशय महत्त्वाचा MSBT परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा थ्री पॉईंट स्टार्टरवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, थ्री पॉईंट स्टार्टर, फोर पॉईंट स्टार्टर हे डी सी शंट मोटरसाठी यूज करतात. टू पॉईंट स्टार्टर फक्त डी सी सिरीज मोटरसाठी. हे स्टार्टरचे प्रकार आहेत: टू पॉईंट स्टार्टर, थ्री पॉईंट स्टार्टर, फोर पॉईंट स्टार्टर. ओके, पैकी आपण सिलेबस टॉपिक 2.32 थ्री पॉईंट स्टार्टर फॉर डी सी शंट मोटर्स पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन. The constructional details of a three-point starter are shown in figure 2.32.1. This is called as three-point starter because 3 points line, armature and field LAF, LA and F हे 3 पॉईंट असतात, म्हणून त्यांना आपण थ्री पॉईंट स्टार्टर असे म्हणतो. ब्राउट आउट म्हणजे बाहेर आणणे फॉर द एक्सटर्नल कनेक्शन्स. पॉईंट L. ओके, पॉईंट L म्हणजे काय, पॉईंट A म्हणजे काय, पॉईंट F म्हणजे काय पाहूया. पॉईंट L, it is the line it is the line terminal and should be connected to the positive terminal of the DC supply. हा लाईन टर्मिनल आहे जो की तो DC सप्लायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला गेला पाहिजे. शुड बी म्हणजे कनेक्ट केला गेला पाहिजे असणे. पॉईंट A, इट इज टू बी कनेक्टेड टू द आर्मेचर वाइंडिंग. हा पॉईंट A जो आहे तो आर्मेचर वाइंडिंगला कनेक्ट केलेला असला पाहिजे. पॉईंट F, इट इज टू बी कनेक्टेड टू द फील्ड वाइंडिंग. हा पॉईंट जो आहे F हा फील्ड वाइंडिंगला कनेक्टेड असतो. पॉईंट L इज कनेक्टेड टू द ओव्हरलोड कॉईल. त्याचसोबत पॉईंट L जो आहे तो ओव्हरलोड कॉईलला सुद्धा कनेक्टेड असतो. अँड सेकंड एंड ऑफ विच इज कनेक्टेड टू द हँडल ऑफ द स्टार्टर. आणि त्याचा जो दुसरा टर्मिनल आहे पॉईंट Lचा तो सेकंड एंड ऑफ विच इज कनेक्टेड टू द हँडल ऑफ द स्टार्टरच्या हँडलला कनेक्ट केलेला असतो. वी कॅन मूव्ह दिस हँडल फ्रॉम ऑफ टू रन पोझिशन मॅन्युअली. आपण हा जो हँडल आहे तो ऑफ पोझिशनपासून रन पोझिशनकडे मॅन्युअली मूव्ह करतो. द स्प्रिंग अटॅच टू द हँडल कॅन ब्रिंग द हँडल बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन दॅट इज ऑफ पोझिशन. हँडलला स्प्रिंग अटॅच असल्यामुळे हँडल हा मूळ स्थितीत म्हणजेच ऑफ पोझिशनमध्ये आणण्यात येते. धिस स्टार्टर इज बेसिकली अ व्हेरिएबल रेजिस्टर. हा जो स्टार्टर आहे तो व्हेरिएबल रेजिस्टर आहे. व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू ही व्हॅरी होत राहते, बदलत राहते. व्हेरिएबल रेजिस्टर आहे विच इज डिवायडेड इन टू अ नंबर ऑफ सेक्शन्स. जो की तो अधिक भागांमध्ये विभागला गेला आहे. 10 इन फिगर 2.32.1 10 विभागात 10 विभागात हा विभागला गेला आहे, जो की तो फिगर 2.32.1 मध्ये दाखवलेला आहे. द कॉन्टॅक्ट पॉईंट्स 1 2 10 आर कॉल्ड ॲज स्टड्स. हे जे कॉन्टॅक्ट पॉईंट्स आहेत यांना स्टड्स म्हणतात. द हँडल मेक कॉन्टॅक्ट विथ दिस स्टड. हँडल हा या स्टडसोबत कॉन्टॅक्ट करतो व्हेन इट इज मूव्ड फ्रॉम पॉईंट 1 टू 10. ज्यावेळी हँडल पॉईंट 1 पासून 10 पर्यंत मूव्ह करतो तो हँडल जो आहे तो अशा स्टडला कॉन्टॅक्ट करतो. ऑर इन अदर डिरेक्शन किंवा दुसऱ्या दिशेतून. ओके, तर पहा थ्री पॉईंट स्टार्टरची रचना कशी आहे, कन्स्ट्रक्शन कशी आहे. फिगर 2.32.1 कन्स्ट्रक्शन ऑफ ए थ्री पॉईंट स्टार्टर. हा जो पॉईंट आहे पॉईंट 1, ओके, 1 2 3 4 5 6 हे स्टड आहेत. या स्टडला हा जो आपला हँडल आहे तो काय होतो, कॉन्टॅक्ट होणार आहे. ठीक आहे, तर पाहूयात आपण. स्टार्टिंग रेजिस्टन्स इथे दिलेले आहेत. ओके, एक एक करून आपण पॉईंट्स पाहूयात. सॉफ्ट आयर्न पीस जो की आर्मवरती आहे, जो पुन्हा जाऊन होल्ड ऑन कॉईलला चिकटणार आहे. ओके, होल्ड ऑन कॉईल चिकटणार आहे का, तर तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्टमुळे चुंबकत्व तयार होईल. चुंबकत्व तयार झाल्यामुळे लोखंडाचा तुकडा हा इथे अटॅच होईल. हा अटॅच झाला असल्यामुळे आर्म तिथेच तो स्थिर राहील. ठीक आहे. त्याचबरोबर हँडल स्प्रिंग आहे.
हँडलला मूळ स्थितीत म्हणजेच ऑफ पोझिशन आणण्यासाठी स्प्रिंग कनेक्टेड असते. ओव्हरलोड कॉईल इथे पाहू शकता, ओव्हरलोड कॉईल. ओके, ओव्हरलोड कॉईल. त्यानंतर ट्रँग्युलर आयर्न पीस या लिव्हरला आहे. ट्रँग्युलर आयर्न पीस ज्यावेळी ओव्हरलोड कॉईलमधून अधिकच्या प्रमाणात करंट प्रवाहित होईल त्यावेळी काय होणार आहे, ओव्हरलोड कॉईलमध्ये सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेट विद्युत चुंबकत्व तयार होईल आणि विद्युत चुंबकत्व तयार झाल्यामुळे हा जो ट्रँग्युलर आयर्न पीस आहे तो वरती खेचला जाईल, वरती अट्रॅक्ट होईल. ओके, मग काय होईल, पॉईंट एक्स आणि वाय हे पुन्हा काय होतील, कॉन्टॅक्टमध्ये येतील. पॉईंट एक्स आणि वाय कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे फील्ड कॉईल जी आहे, होल्ड ऑन कॉईल जी आहे ती काय होईल, शॉर्ट सर्किट होईल. होल्ड ऑन कॉईल शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्याच्यातून कोणताही करंट प्रवाहित होणार नाही. कोणताही करंट प्रवाहित न झाल्यामुळे याचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक चुंबकत्व होता तो काय करेल, लूज होईल, हरवेल आणि हा जो स्प्रिंगच्या मदतीने अटॅच असलेला आर्म आहे तो पुन्हा ऑफ पोझिशनमध्ये येईल. हे सर्व कन्स्ट्रक्शन अँड फंक्शन आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणारच आहोत. ओके, होल्ड ऑन कॉईल इथे दिलेले आहे, ट्रँग्युलर आयर्न पीस. त्याचबरोबर DC सप्लाय प्लस पॉईंट मायनस पॉईंट, फील्ड F1 F2, आर्मेचर A1 A2. ओके, तर पहा 3 पॉईंट स्टार्टर का म्हणायचे, कारण याला 3 पॉईंट कनेक्शनसाठी बाहेर आणलेले आहेत. लाईन, फील्ड अँड आर्मेचर. लाईन हा DC सप्लायला कनेक्ट केला गेला असलेला पाहिजे, त्याचबरोबर ओव्हरलोड कॉईलला सुद्धा इथे कनेक्ट आहे. ओके, ठीक आहे, तर पाहूया कन्स्ट्रक्शन ऑफ ए 3 पॉईंट स्टार्टर पाहिला आपण. अ कनेक्शन इज मेड फ्रॉम स्टड 1 टू द होल्ड ऑन कॉईल ऑर नो होल्ड कॉईल. अ कनेक्शन इज मेड फ्रॉम स्टड 1 पासून कनेक्ट केलेला आहे टू द होल्ड ऑन कॉईलपर्यंत, ऑर किंवा नो होल्ड कॉईल किंवा NVC आपण ज्याला म्हणतो, नो होल्ड कॉईलला. ॲज शोन इन फिगर 2.32.1, द अदर एंड ऑफ नो होल्ड कॉईल. नो होल्ड कॉईलचं जे दुसरं टोक आहे, टर्मिनल आहे, टू दी इज कनेक्टेड टू दी टर्मिनल एफ. एफ या टर्मिनलला तो कनेक्ट असतो. इथे पाहू शकतो आपण नो होल्ड कॉईल याला म्हणूया. ओके, अशा पद्धतीने स्टड 1 पासून हा जो कनेक्शन आहे, हे जे कनेक्शन आहे हे पहा होल्ड ऑन कॉईलमधून फील्डला कनेक्टेड आहे. ओके, द ओव्हरलोड कॉईल OLC अँड नो होल्ड कॉईल NVC आर दी ॲडिशनल प्रोटेक्शन्स प्रोव्हाइडेड इन दी 3 पॉईंट स्टार्टर. नो होल्ड कॉईल आणि ओव्हरलोड कॉईल जे आहेत हे ॲडिशनल अतिरिक्त प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे 3 पॉईंट स्टार्टरमध्ये. ओके, सिलेबस टॉपिक 2.32.1 ऑपरेशन ऑफ 3 पॉईंट स्टार्टर. ओके, 3 पॉईंट स्टार्टरचं ऑपरेशन MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे. सिलेबस टॉपिक 2.32.1 ऑपरेशन ऑफ 3 पॉईंट स्टार्टर. द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इज ॲज फॉलोज. ओके, 3 पॉईंट स्टार्टर कार्य करण्याचे ज्या क्रम आहे, सिक्वेन्स आहे, तो खालील पद्धतीने दिलेला आहे. इनिशियली सुरुवातीला द हँडल इज इन दी पोझिशन ऑफ पोझिशन. ओके, सुरुवातीला जो हँडल आहे तो ऑफ पोझिशनमध्ये असणार आहे. अँड द DC सप्लाय इज टर्न ऑन. त्याचवेळी DC सप्लाय आपण टर्न ऑन करायचा आहे. द हँडल इज देन मूव्ड स्लोली. मग हँडल काय होणार आहे, स्लोली मूव्ह करायचा आहे टू मेक कॉन्टॅक्ट विथ स्टड 1. ओके, स्टड 1शी सुरुवातीला तो कॉन्टॅक्ट करेल. ॲज सून ॲज इट मेक्स कॉन्टॅक्ट विथ स्टड 1, जसा तो स्टड 1ला कॉन्टॅक्ट करेल, द DC सप्लाय गेट्स कनेक्टेड डायरेक्टली टू द फील्ड वाइंडिंग. DC सप्लाय हे डायरेक्टली फील्ड वाइंडिंगला कनेक्ट होईल थ्रू द होल्ड ऑन कॉईल. होल्ड ऑन कॉईलच्या मदतीने. ॲज शोन इन फिगर 2.32.2a, द रेटेड फील्ड स्टार्ट्स फ्लोईंग अँड रेटेड फ्लक्स इज प्रोड्युस्ड. मग रेटेड फील्ड जो आहे तो प्रवाहित व्हायला सुरू होईल आणि रेटेड फ्लक्स जे आहेत ते निर्माण होतील. द DC सप्लाय गेट्स कनेक्टेड टू द आर्मेचर वाइंडिंग as well as but via the complete starter resistance as shown in figure 2.32.2b. Okay, the DC supply gets connected. DC supply connect होईल आर्मेचर वाइंडिंगला जसा व्हाया complete starter resistance कडून as shown in figure 2.32.2b आपण पाहणारच आहोत. So a small armature current starts flowing. अशा पद्धतीने एक छोटासा आर्मेचर करंट प्रवाहित व्हायला सुरू होईल. Thus the armature current at the time of starting is kept below a safe value. अशा पद्धतीने आर्मेचर करंट आपण सुरक्षित व्हॅल्यूच्या बिलो म्हणजेच खाली आपण ते लिमिट करतो. ओके, इथं पाहू शकता फिगर A, द DC सप्लाय गेट्स कनेक्टेड अक्रॉस फील्ड वाइंडिंग व्हेन हँडल मेक्स कॉन्टॅक्ट विथ स्टड 1. ओके, ज्यावेळी हँडल जो आहे 3 पॉईंट स्टार्टरचा हँडल जो आहे तो स्टड 1ला कॉन्टॅक्ट करेल त्यावेळी पहा DC सप्लाय हा होल्ड ऑन कॉईलच्या मदतीने फील्डमध्ये कनेक्ट होईल. ओके,
ठीक आहे. हे दर्शवणारी फिगर नंबर 1 आणि फिगर नंबर 2 मध्ये फिगर नंबर बी मध्ये डीसी सप्लाय गेट्स कनेक्टेड टू द आर्मेचर थ्रू द फुल स्टार्टर रेजिस्टन्स. डीसी सप्लाय जो आहे तो आर्मेचरला कनेक्ट होईल थ्रू फुल स्टार्टर रेजिस्टन्स. हा फुल स्टार्टर रेजिस्टन्स आहे. ओके, फुल रेजिस्टन्स आर अपियर्स इन सिरीज विथ आर्मेचर. अशा अशा पद्धतीने फुल रेजिस्टन्स अपियर असल्यामुळे आर्मेचरमध्ये अपियर असल्यामुळे काय होईल की एक स्मॉल अमाऊंट ऑफ आर्मेचर करंट हा प्रवाहित व्हायला सुरू होईल. ओके, फिगर 2.32.2 ए अँड बी आपण पाहिलात. त्याचबरोबर इथे पहा, नाव द हँडल इज मूव्ड फर्दर टुवर्ड्स द रन पोझिशन. मग पुढे हँडल हा रन पोझिशनकडे नेल्यानंतर हळुवारपणे नेल्यानंतर द स्टार्टर रेजिस्टन्स कमिंग इन सिरीज विथ द आर्मेचर इज ग्रॅज्युअली कट ऑफ. जो स्टार्टर रेजिस्टन्स होता आर्मेचरच्या सिरीजमध्ये जो आला होता तो काय होईल, हळुवारपणे कट ऑफ व्हायला सुरू होईल. ॲज वी मूव्ह द हँडल फ्रॉम ऑफ टू रन पोझिशन. ओके, जसं आपण हँडल ऑफ पोझिशनकडून रन पोझिशनकडे नेत जाईन तसा हा सिरीजमध्ये असलेला स्टार्टर रेजिस्टन्स हा हळुवारपणे काय होईल, कट ऑफ होईल. द आर्मेचर करंट इन्क्रीजेस. अशाने काय होईल, आर्मेचर करंट वाढत जाईल ग्रॅज्युअली हळुवारपणे अँड मोटर ग्रॅज्युअली ॲक्सेलरेट्स. आणि मोटर काय होईल, हळुवारपणे ॲक्सेलरेट होईल, रोटेट व्हायला सुरू होईल. वेन द स्टार्टर हँडल रिचेस द रन पोझिशन. ज्यावेळी स्टार्टरचा हँडल हा रन पोझिशनकडे नेऊ द एंटायर स्टार्टर रेजिस्टन्स इज कट आउट. संपूर्णतः जो स्टार्टर रेजिस्टन्स आहे तो कट आउट होईल अँड द मोटर स्टार्ट्स रनिंग ॲट द नॉर्मल स्पीड. मग मोटर ही नॉर्मल स्पीडला फिरण्यास सुरू होईल. ॲज शोन इन फिगर 2.32.2 सी. इथे पाहू शकता फिगर सीमध्ये नॉर्मल ऑपरेशन. ओके, इथे पहा हँडल हा आपण .10कडे नेलेला आहे, म्हणजेच एंटायर रेजिस्टन्स वरती हँडल आता मूव्ह होऊन रन पोझिशनमध्ये आलेला आहे. ओके, त्यावेळी काय होईल, हा जो रोधक आहे तो कट ऑफ झालेला आहे, म्हणजे बाहेर पडलेला आहे. ठीक आहे, याच्यातून हे सर्किट बाहेर पडलेलं आहे. मग अशावेळी फुल डीसी सप्लाय काय होईल, आर्मेचरच्या अक्रॉस अपियर होईल. होल्ड ऑन कॉईल ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट अँड होल्ड द हँडल इन दी रन पोझिशन. होल्ड ऑन कॉईल हा काय होईल, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करेल आणि हँडलला काय करेल, तो इथे चिकटवून ठेवेल रन पोझिशनमध्ये. ठीक आहे. मोटर रन्स ॲट नॉर्मल स्पीड. मोटर नॉर्मल स्पीडमध्ये रोटेट व्हायला सुरू होईल, कारण त्याला रेटेड आर्मेचर करंट मिळाला आहे त्यामुळे. ओके, सिलेबस टॉपिक 2.32.2 फंक्शन ऑफ NVC नो व्होल्ट कॉईल और होल्ड ऑन कॉईल. ओके, नो व्होल्ट कॉईललाच आपण काय म्हणणार आहोत, होल्ड ऑन कॉईल. नाव लेटस सी द ऑपरेशन ऑफ द NVC और होल्ड ऑन कॉईल. ठीक आहे. द फील्ड करंट फ्लोज थ्रू दी होल्ड ऑन कॉईल. फील्ड करंट जो आहे तो होल्ड ऑन कॉईलमधून प्रवाहित होणार आहे अँड इट स्टार्ट्स ॲक्टिंग ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. होल्ड ऑन कॉईल किंवा नो होल्ड कॉईल ही काय होईल, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करायला सुरू करेल. सो वेन द हँडल इज मूव्ड मॅन्युअली टू द रन पोझिशन. सो म्हणजे जसे की जेव्हा हँडल इज मूव्ड मॅन्युअली टू रन पोझिशन द सॉफ्ट आयर्न पीस ऑन द हँडल एक्सपिरियन्सेस अ फोर्स of attraction as shown in figure 2.32.2 c. Thus once the handle reaches the run position. ओके, अशा पद्धतीने एकदा का हँडल रन पोझिशनकडे पोहोचला, इट रिमेन्स देअर ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. तो तिथेच राहील चुंबकत्वाच्या शक्तीमुळे ऑफ अट्रॅक्शन प्रोड्युस्ड बाय द होल्ड ऑन कॉईल. होल्ड ऑन कॉईलच्या ज्या अट्रॅक्शन आहे, आकर्षणाची शक्ती आहे चुंबकामुळे निर्माण झालेली, तिथेच तो काय होईल, हँडल रन पोझिशनमध्ये चिकटून राहील. ओके, वेनेवर द सप्लाय फेल्स. ज्यावेळी सप्लाय हा फेल होईल, सप्लाय हा मिळणार नाही, द करंट फ्लोईंग थ्रू द NVC गोज टू झिरो. मग NVC नो व्होल्ट कॉईलमधून जो करंट प्रवाहित होणार आहे तो शून्य जाईल. सो इट लुजेस इट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज. अशा पद्धतीने ती होल्ड ऑन कॉईल जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक पोझिशन लूज करेल स्वतःची अँड द हँडल रिटर्न्स बॅक टू इट्स ऑफ पोझिशन. मग हँडल हा त्याच्या मूळ स्थितीत ऑफ पोझिशनकडे येईल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द स्प्रिंग. स्प्रिंगच्या प्रभावामुळे. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव. दिस विल स्विच ऑफ द मोटर. ओके, हा काय करेल, मोटर स्विच ऑफ करेल. सो वेन द सप्लाय इज अप्लायड अगेन. ज्यावेळी सप्लाय हा पुन्हा आपण अप्लाय करू, द होल स्टार्टर रेजिस्टन्स अपिअर्स इन सिरीज. मग संपूर्ण स्टार्टरचा जो रोधक आहे तो पुन्हा सिरीजमध्ये अपिअर होईल. कोणाच्या, आर्मेचरच्या. अँड वी हॅव टू स्टार्ट द मोटर अगेन. आपणाला पुन्हा मोटर स्टार्ट करावे लागेल बाय युजिंग द स्टार्टर ॲज एक्सप्लेन्ड अर्लियर. वरील पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे पुन्हा स्टार्टर यूज करून आपल्याला पुन्हा मोटर स्टार्ट करावे लागेल. दस द एंटायर स्टार्टर रेजिस्टन्स अपेअर इन सिरीज. Thus, the entire starter resistance appear in series with the armature every time when an attempt is made to start it. ओके, ज्यावेळी आपण प्रत्येक वेळी आपण मोटर स्टार्ट करण्यासाठी अटेम्प्ट करू त्यावेळी
पूर्ण स्टार्टरचा जो रोधक आहे तो आर्मेचरच्या सिरीजमध्ये अपिअर होईल, येईल तिथे. If the supply voltage goes below a particular level, then the current through NVC will be very small. ओके, सप्लाय व्होल्टेज हा एका ठराविक लेवलच्या ज्यावेळी खाली येईल, कमी होईल, त्यावेळी एन व्ही सी कॉईलमधून प्रवाहित होणारा करंट जो आहे तो अतिशय कमी असेल अँड इट विल लूज इट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, आणि मग तो त्याचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक चुंबकत्व काय करेल, लूज करेल. दिस विल रिलीज द हँडल. अशा पद्धतीने हँडल पुन्हा काय होईल, रिलीज होईल अँड द हँडल विल रिटर्न टू दी ऑफ पोझिशन, आणि हँडल काय होईल, ऑफ पोझिशनकडे जाईल आणि मोटर बंद पडेल, ऑफ होईल. सिलेबस टॉपिक 2.32.3 फंक्शन ऑफ द ओव्हरलोड कॉईल. आता ओव्हरलोड कॉईलचं काय फंक्शन आहे, ओव्हरलोड कॉईल इथे पहा, इथे असते ओव्हरलोड कॉईल. ओके, ओव्हरलोड कॉईलचं फंक्शन काय, लेट अस नाव डिस्कस द फंक्शन ऑफ ओव्हरलोड कॉईल. द ओव्हरलोड कॉईल इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. ओव्हरलोड कॉईल सुद्धा काय आहे, विद्युत चुंबकत्व आहे. द मोटर करंट इज टेकन थ्रू दिस कॉईल. मोटर करंट जो आहे तो या कॉईलमधून घेतला जातो. ऑपरेशन अंडर नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशनमध्ये असताना ओव्हरलोड कॉईल कशा पद्धतीने काम करते पहा. रेफर फिगर 2.32.3a विच शोज द इक्विव्हॅलेंट सर्किट अंडर द नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन. बिलो द ओव्हरलोड कॉईल there is an arm which is fixed at its fulcrum and it is resting in the horizontal position. ओके, ओव्हरलोड कॉईलच्या खाली काय आहे, एक फिक्स्ड फल्क्रम असलेला एक आर्म आहे अँड इट इज रेस्टिंग इन दी हॉरिझॉन्टल पोझिशन, आणि तो आडव्या स्थितीमध्ये तिथं रेस्ट करतोय अंडर दी नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन ॲज शोन इन फिगर 2.32.3a. आता फिगर 2.32.3a पहा. अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन इथे आहे ओव्हरलोड कॉईल. ओव्हरलोडच्या अंडर म्हणजे खाली हा एक आर्म आहे जो की रेस्ट करतोय, रेस्टिंग इट्स इन हॉरिझॉन्टल पोझिशन, आडव्या स्थितीमध्ये तो आहे. त्याच्यावरती एक ट्रायंग्युलर आयर्न पीस आहे, लोखंडाचा तुकडा आहे त्रिकोणी. तर फिगर 2.32.3b व्हेन ओव्हरलोडिंग टेक्स प्लेस. ज्यावेळी ओव्हरलोडिंग होईल त्यावेळी काय होणार आहे पहा. फंक्शन ऑफ ओव्हरलोड कॉईल आपण पाहतोय फिगर बी मध्ये दाखवलेलं आहे. ज्यावेळी ओव्हरलोडिंग टेक्स प्लेस, ओव्हरलोडिंग होईल त्यावेळी ओव्हरलोडिंग कॉईलमधून अधिकचा करंट प्रवाहित होईल. अधिकचा करंट प्रवाहित झाल्यामुळे ओव्हरलोड कॉईलमध्ये काय होईल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक विद्युत चुंबकत्व तयार होईल. विद्युत चुंबकत्व तयार झाल्यामुळे विद्युत चुंबकाच्या आकर्षणामुळे हा जो आयर्न पीस आहे तो वरती खेचला जाईल ओव्हरलोड कॉईलकडे. ओके, आणि इथे जे एक्स आणि वाय पॉईंट आहेत होल्ड ऑन कॉईलचे ते इथे ब्राउट आउट केलेले असतात, कनेक्शनमध्ये असतात. ते काय होतील, एकमेकाला शॉर्ट होतील. शॉर्ट झाल्याने ओव्हरलोड कॉईलमधून होल्ड ऑन कॉईलमधून जो करंट प्रवाहित होत होता तो काय होईल, झिरो जाईल, कारण ही कॉईलच शॉर्ट झालेली आहे. ओके, कॉईल शॉर्ट झाले असल्यामुळे काय होईल, करंट प्रवाहित होणारा तो शून्य होईल आणि होल्ड ऑन कॉईलचा जो इलेक्ट्रोमॅग्नेट होता, चुंबकत्व होता, तो काय होईल, लूज होईल. होल्ड ऑन कॉईल इज शॉर्टेड सो इट्स लुजेस इट्स मॅग्नेटिझम. चुंबकत्व काय करेल, लूज करेल. चुंबकत्व लूज केल्यामुळे या हँडलला, आर्मला स्प्रिंग, ऑलरेडी स्प्रिंगचा प्रभाव आहेच, इन्फ्लुएन्स स्प्रिंगचा आहेच. तसं असल्याने काय होईल, हा आर्म पुन्हा ऑफ पोझिशनला येईल. ओके, तर पहा, ऑपरेशन वेन द ओव्हरलोडिंग टेक्स प्लेस वेन द मोटर करंट क्रॉसेस अ प्रीडिटरमाइंड लिमिट. ज्यावेळी मोटर करंट हा ठरवलेल्या लिमिटच्या वरती क्रॉस होईल, द ओव्हरलोड कंडिशन इज सेड टू हॅव अक्युअर. ओके, ओव्हरलोड कंडिशन निर्माण झालेले असे आपण म्हणू शकतो. द करंट फ्लोईंग थ्रू द ओव्हरलोड कॉईल. ओव्हरलोड कॉईलमधून प्रवाहित होणारा करंट विल प्रोड्यूस अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, एक आकर्षणाची शक्ती निर्माण करेल विच विल लिफ्ट द आर्म अपवर्ड, जो की तो आर्मला काय करेल, अपवर्ड मध्ये लिफ्ट करेल, खेचेल. ओके, अपवर्ड्स ॲज शोन इन फिगर 2.32.3b मध्ये दाखवल्याप्रमाणे. दिस विल लिफ्ट द ट्रायंग्युलर आयर्न पीस अँड द पॉईंट्स एक्स अँड वाय आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू इट ॲज शोन इन फिगर 2.32.3b. ॲज पॉईंट्स एक्स अँड वाय आर शॉर्टेड. जसा की पॉईंट एक्स अँड वाय हा शॉर्ट होईल, द होल्ड ऑन कॉईल इज शॉर्ट सर्किटेड. होल्ड ऑन कॉईल काय होईल, शॉर्ट सर्किटेड होईल. द व्होल्टेज अक्रॉस इट रिड्युसेस टू झिरो. त्याच्या भोवतीचा जो व्होल्टेज आहे तो शून्य होईल. द होल्ड ऑन कॉईल विल लूज इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. होल्ड ऑन कॉईल करेल, त्याची चुंबकत्वाची जो गुणधर्म आहे तो लूज करेल अँड द हँडल इज रिटर्न बॅक टू द ऑफ पोझिशन. मग हँडल काय होईल, त्याच्या मूळ स्थितीत ऑफ पोझिशनकडे येईल. दस द मोटर इज सेव्ड इफ इट ड्रॉज अन एक्सेसिव्ह करंट फ्रॉम द सोर्स. अशा पद्धतीने मोटर ही काय होईल, सेव्ह होईल. ओके, मोटर ही सुरक्षितमध्ये जाईल
ओके. इफ इट जरी तो एक्सेसिव्ह करंट ड्रॉ करत असला तरी, एक्सेसिव्ह करंट अधिकचा करंट जो घेत असला तरी, ठीक आहे. ड्रॉबॅक ऑफ 3 पॉइंट स्टार्टर. 3 पॉइंट स्टार्टरचे काही तोटे आहेत, ड्रॉबॅक्स आहेत. द होल्ड ऑन कॉईल अँड द फील्ड वाइंडिंग आर कनेक्टेड इन सिरीज. होल्ड ऑन कॉईल आणि फील्ड वाइंडिंग हे सिरीजमध्ये कनेक्टेड असतात, विच इच अदर एकमेकाला, इन दी 3 पॉइंट स्टार्टर. सो इफ वी रिड्यूस द फील्ड करंट, जर का आपण फील्ड करंट रिड्यूस केला टू एक्सरसाइज द फ्लक्स कंट्रोल एक्सरसाइज करण्यासाठी, देन द करंट फ्लोईंग थ्रू द होल्ड ऑन कॉईल विल ऑल्सो रिड्यूस. मग हे दोन्ही कॉईल, होल्ड ऑन कॉईल आणि फील्ड वाइंडिंग हे सिरीजमध्ये कनेक्ट असल्यामुळे आपण फ्लक्स कंट्रोल हा एक्सरसाइज ज्यावेळी करायला जाऊ त्यावेळी आपण फील्ड करंट कमी केला असल्यामुळे होल्ड ऑन कॉईलमधील प्रवाहित होणारा करंटसुद्धा काय होईल, कमी होईल, कारण ते दोन्ही सिरीजमध्ये आहेत. इफ दिस करंट गोज बिलो अ सर्टन लेवल, ठराविक लेवलच्या खाली जर होल्ड ऑन कॉईलमधून प्रवाहित होणारा करंट कमी झाला, then the force of attraction produced by the hold on coil will be insufficient. मग होल्ड ऑन कॉईलमध्ये जी अट्रॅक्शन जो निर्माण होत होता तो काय होईल, इनसफिशियंट असेल, म्हणजे अपुरा असेल, टू होल्ड द हँडलला होल्ड करण्यासाठी इन रन पोझिशनमध्ये. अँड सो द हँडल विल रिटर्न बॅक टू द ऑफ पोझिशन. मग तिथेच अट्रॅक्शन जो आहे तो कमी झाला असल्यामुळे हँडल काय होईल, पुन्हा ऑफ पोझिशनकडे येईल. द मोटर विल बी स्विच्ड ऑफ, मोटर काय होईल, स्विच ऑफ होईल. दिस डिसॲडव्हांटेजेस कॅन बी ओव्हरकम बाय यूजिंग द 4 पॉइंट स्टार्टर. हा जो डिसॲडव्हांटेज आहे, हा जो ड्रॉबॅक आहे, तो आपण 4 पॉइंट स्टार्टर यूज करून तिथे ओव्हरकम केलेला आहे. सिलेबस टॉपिक 2.33 ब्रशलेस DC मोटर BLDC मोटर. सिलेबस टॉपिक 2.33 ब्रशलेस DC मोटर BLDC मोटर, ब्रशलेस DC मोटर. कन्स्ट्रक्शन पहा. ब्रशलेस DC मोटरचं, देर आर मेनी कॉन्फिगरेशन्स ऑफ AC synchronous motors in which semiconductor control is used for controlling the starter current in such a way that maximum torque is obtained at a given speed. Such configuration can be termed as brushless DC motors. Okay, there are many configuration, असे अधिक जुळवाजुळव आहेत ऑफ AC synchronous मोटरचे, इन विच ज्याने की सेमीकंडक्टर कंट्रोल जो आहे, नियंत्रण जे आहे, इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग द स्टेटर करंट. सेमीकंडक्टर कंट्रोल हा वापरण्यात येतो इन सच अ वे दॅट, अशा मार्गाने, इन सच अ वे दॅट, अशा पद्धतीने की द मॅक्झिमम टॉर्क इज ऑब्टेन्ड. मॅक्झिमम टॉर्क जो आहे जो की मिळवण्यात येतो ॲट अ गिवन स्पीड, दिलेल्या स्पीडला. सच कॉन्फिगरेशन कॅन बी टर्म्ड ॲज ब्रशलेस DC मोटर. अशा कॉन्फिगरेशनला, अशा जुळाजुळीला आपण काय म्हणतो, ब्रशलेस DC मोटर. फिगर 2.33.1 shows the construction of a BLDC motor, which shows that its construction is similar to that of a permanent magnet synchronous motor. ओके, BLDC मोटरचे जे कन्स्ट्रक्शन आहे हे सिमिलर आहे, सारखेच आहे परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरसारखं. द स्टेटर कन्सिस्ट ऑफ ए 3 फेज वाइंडिंग. स्टेटरमध्ये 3 फेज वाइंडिंग असतात. व्हाईल रोटर इज इन द फॉर्म ऑफ परमनंट मॅग्नेट. रोटर हा परमनंट मॅग्नेटच्या स्वरूपात असतो. द BLDC मोटर ऑल्सो कन्सिस्ट ऑफ रोटर पोझिशन सेन्सर्स विच प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल सिग्नल्स. BLDC मोटरमध्ये रोटर पोझिशनमध्ये सेन्सरसुद्धा असतात जे की इलेक्ट्रिकल सिग्नल निर्माण करतात. दॅट इंडिकेट्स द एक्झिस्टिंग पोझिशन ऑफ दी रोटर, जे की ते सद्यस्थिती, रोटरची जी सद्यस्थिती आहे ते दर्शवतात. ओके, तर पहा फिगर 2.33.1 कन्स्ट्रक्शन ऑफ BLDC मोटर दाखवलेला आहे. आपण पाहूयात. द BLDC मोटर स्टेटर. The BLDC motor stator winding is driven from an electronic drive which is basically a transistorized 3-phase inverter. Okay, पहा पुन्हा एकदा सांगतोय. द BLDC motor stator winding जे आहे is driven from an electronic drive which is basically transistorized 3-phase inverter. इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह आहे की ज्याच्याने BLDC मोटरचं स्टार्टिंग वाइंडिंग ही ड्राईव्ह केलेले आहे. इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह जो आहे, जो एक बेसिकली ट्रान्झिस्टराइज्ड 3 फेज इन्व्हर्टर आहे. द बेस ड्रायव्हिंग सिग्नल ऑफ ट्रान्झिस्टर कनेक्टेड इन दी 3 फेज इन्व्हर्टर. द बेस ड्रायव्हिंग सिग्नल of the transistors connected in 3-phase inverter are generated from the rotor position sensors. Okay, the base driving signal जे आहेत of the transistors connected in the 3-phase inverter, 3-phase inverters मध्ये कनेक्ट केलेल्या ट्रान्झिस्टरचे जे बेस सिग्नल आहेत are generated from the rotor position sensors, rotor position sensorच्या
मुळे ते निर्माण होतात. द स्पीड ऑफ द BLDC मोटर कॅन बी कंट्रोल्ड बाय कंट्रोलिंग इट्स स्टेटर व्होल्टेज. BLDC मोटरचा जो स्पीड आहे तो कंट्रोल केला जातो त्याचा स्टेटर व्होल्टेज कंट्रोल करून, विच कॅन बी अचीव्ड बाय कंट्रोलिंग द DC इनपुट व्होल्टेज ऑफ द इन्व्हर्टर. ओके, DC इनपुट व्होल्टेज जो आहे इन्व्हर्टरचा तो कंट्रोल करून आपण BLDC मोटरचा व्होल्टेज कंट्रोल करू शकतो. इथे पाहू शकता फिगर 2.33.1 कन्स्ट्रक्शन ऑफ BLDC मोटर. ओके, परमनंट मॅग्नेट रोटर जो की तो आतल्या साईडला आहे, इन साईडला आहे, शाफ्ट आहे. ओके, रोटरवरती शाफ्ट असेल ऑब्वियसली. स्टार्ट विथ वाइंडिंग्स, सॉरी स्टेटर विथ वाइंडिंग्स, वाइंडिंग आहे त्याचबरोबर स्टेटर दाखवलेला आहे. ठीक आहे. देअर आर सर्टन सिमिलॅरिटीज बिटवीन अ परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. ओके, काही ठराविक साम्य आहे बिटवीन दोघांच्यामध्ये permanent magnet synchronous motor and DC motors, due to which it is called as BLDC motor. अशामुळे ड्यू टू विच च्यामुळेच याला BLDC मोटर असे म्हणतात. दे आर ॲज फॉलोज. द ड्रायव्हर सर्किट ऑपरेट्स ऑन DC सप्लाय. ड्रायव्हर सर्किट जो आहे तो DC सप्लायवरती काम करतो. द फील्ड प्रोड्युस्ड बाय स्टेटर अँड रोटर रिमेन स्टेशनरी. स्टेटर आणि रोटरकडून जे क्षेत्र निर्माण केलं जाणार आहे ते स्थिर असतं विथ रिस्पेक्ट टू इच अदर, एकमेकाला. द टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक, टॉर्क आणि स्पीडचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे, गुणधर्म आहे, इज सिमिलर टू दॅट ऑफ ए DC मोटर, जो की तो DC मोटर सारखाच आहे. दिस मोटर डज नॉट हॅव ब्रशेस. या मोटरला ब्रशेस नाहीत. हेन्स द नेम ब्रशलेस DC मोटर, म्हणून याचं नाव आहे ब्रशलेस DC मोटर. सेन्सर्स. The permanent magnet brushless DC motors use Hall sensors with 60-degree electrical spacing as shown in figure 2.33.2. ओके, 60 डिग्रीच्या इलेक्ट्रिकल स्पेसिंगमध्ये सेन्सर्स हे वापरलेले आहेत. त्यांना हॉल सेन्सर्स असे म्हणतात. These sensors produces a logic 1 signal when exposed to N pole of the rotor and logic 0 otherwise. ज्यावेळी एन पोल एक्सपोज होईल, समोर येईल, त्यावेळी लॉजिक 1 हा सिग्नल या सेन्सरद्वारे निर्माण केला जातो. ओके, अँड लॉजिक 0 अदरवाईज. आणि दुसरा असेल तर, नसेल तर 0 हा लॉजिक सेन्सरद्वारे निर्माण केला जातो. टाईप्स पहा. द BLDC मोटर कॅन बी ऑफ 2 टाईप्स. युनिपोलर हाफ वेव्ह BLDC मोटर, बायपोलर फुल वेव्ह BLDC मोटर. युनिपोलर, बायपोलर. ओके, हॉल सेन्सर्स इथं पाहू शकता. H1, H2, H3 हे सेन्सर्स आहेत जे की ते 60 डिग्री इलेक्ट्रिकली एकमेकांना ठेवलेले आहेत. सिलेबस टॉपिक 2.33.1 बेसिक ऑपरेटिंग प्रिन्सिपल्स. BLDC मोटरचे बेसिक ऑपरेटिंग प्रिन्सिपल. फिगर 2.33.3 shows an elementary form of a three-phase stator winding and a permanent magnet rotor with 2 poles. ठीक आहे, एलिमेंटरी फॉर्म दाखवलेला आहे, सुरुवातीचा फॉर्म दाखवलेला आहे 3 फेज स्टेटर वाइंडिंगचा अँड परमनंट मॅग्नेट रोटर विथ 2 पोल्स. ओके, व्हेन वी एनर्जाइज फेज ए, ज्यावेळी आपण फेज ए एनर्जाइज करू, द स्टेटर पोल S अँड L आर क्रिएटेड. ओके, स्टेटर पोल साऊथ आणि नॉर्थ पोल हे क्रिएट होतील ॲज शोन इन फिगर 2.33.3. स्टेटर S पोल रिपेल रोटर S पोल. ओके, स्टेटर S पोल जो आहे तो रोटरच्या S पोलला रिपेल करेल. रिपेल करणे म्हणजे ढकलून देईल दूर. ओके, अँड अट्रॅक्ट्स रोटर एन पोल, आणि रोटर एन पोलला तो काय करेल, आकर्षित करेल. इन दिस वे अ क्लॉकवाईज टॉर्क इज प्रोड्युस्ड. अशा पद्धतीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती ही निर्माण होईल. द मॅग्निट्यूड ऑफ दिस टॉर्क इज गिवन बाय. या टॉर्कचा मॅग्निट्यूड हा मॅथमॅटिकली फॉर्ममध्ये असा दिलेला आहे, T इक्वल्स टू K phi S phi R sin theta. Expression number 2.33.1 where K equals to constant, phi S equals to stator field flux, phi R equals to rotor field flux, phi equals to torque angle. Okay, this expression shows that the torque is sinusoidally proportional to the torque angle theta. हे एक्सप्रेशन असे दर्शवतो की टॉर्क इज सायनुसोइडली प्रोपोर्शनल. टॉर्क जो आहे तो सायनुसोइडली प्रोपोर्शनल आहे, अवलंबून आहे टू द टॉर्क अँगल थिटा, टॉर्क अँगल थिटावरती. द मॅग्निट्यूड ऑफ स्टेटर फील्ड फ्लक्स, स्टेटर फील्ड फ्लक्सचा मॅग्निट्यूड इज प्रोपोर्शनल टू स्टेटर करंट I1 अँड द रोटर फील्ड इज कॉन्स्टंट. Therefore T equals to K1 I1 sin theta. Expression number 2.33.2. Okay. Next,
The stator phases are energized in the sequence A, B, C, A, dot, 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 so as to have a clockwise rotation of the machine. Okay, ज्या स्टेटर फेजेस आहेत ए बी सी, पुन्हा ए बी सी, अशा पद्धतीने त्या एनर्जाइज केल्या जातात जेणेकरून क्लॉकवाईज रोटेशन मिळेल मशीनला. ओके, इथं पाहू शकता फेज ए, फेज बी, फेज सी. ओके, फेज ए एनर्जाइज ज्यावेळी होईल त्यावेळी नॉर्थ आणि साऊथ पोल निर्माण होतील स्टेटरचे. स्टेटरचा साऊथ पोल आणि रोटरचा साऊथ पोल एकमेकांसमोर आल्यानंतर तो रिपेल होईल. ओके, दोन सेम पोल एकमेकांसमोर आले तर काय होतात, रिपेल होतात, परावर्तनाची तिथे शक्ती निर्माण होते. आणि दोन वेगवेगळे पोल ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी म्हणजेच स्टेटरचा एस पोल आणि रोटरचा नॉर्थ पोल ज्यावेळी एकमेकाला होतील त्यावेळी अट्रॅक्शन होईल. ओके, ह्याच तत्वावरती काय होईल, हा जो रोटर आहे तो क्लॉकवाईज दिशेने काय होईल, रोटेट होईल. अशा पद्धतीने फेज ए, फेज बी, फेज सी एकामागोमाग एक हे एनर्जाइज केले जातात क्लॉकवाईज डायरेक्शन मिळण्यासाठी. फिगर 2.33.3 अँड एलिमेंटरी फॉर्म ऑफ ब्रशलेस DC मोटर. सिलेबस टॉपिक 2.33.2 ॲडव्हांटेजेस ऑफ BLDC मोटर्स. ओके, आता ह्याचे फायदे काय आहेत पहा. नो मेकॅनिकल कम्युटेटर, कोणताही मेकॅनिकल कम्युटेटर इथे वापरण्याची गरज नाही. अँड ब्रशेससुद्धा वापरण्याची गरज नाही. हेन्स लो मेंटेनन्स अँड लाँग लाईफ. ओके, कमी मेंटेनन्स आहे आणि लाँग लाईफ ह्याची आहे. सेकंड आहे रिड्यूस्ड प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स. विद्युत चुंबकत्वाच्या इंटरफेरन्सचे जे प्रॉब्लेम्स निर्माण होत होते ते इथे कमी होतात, रिड्यूस होतात. थर्ड ॲडव्हांटेज आहे कॅन रन ॲट मच हायर स्पीड. ओके, आपण याला अधिकच्या स्पीडमध्ये फिरवू शकतो. फोर्थ ॲडव्हांटेज आहे हायर इफिशियन्सी, जास्त कार्यक्षमता आहे याची. फिफ्थ, इट इज पॉसिबल टू व्हॅरी द स्पीड इन ए स्टेपलेस स्मूथ मॅनर. ओके, याचा जो स्पीड आहे तो आपण व्हॅरी करू शकतो स्टेपलेस स्मूथ मॅनरमध्ये. सिक्स्थ ॲडव्हांटेज आहे इट इज पॉसिबल टू व्हॅरी द टॉर्क बाय ॲडजस्टिंग द स्टेटर करंट. आपण याचा टॉर्कसुद्धा व्हॅरी करू शकतो स्टेटर करंट ॲडजस्ट करून. सेवन्थ ॲडव्हांटेज आहे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल ऑफ स्पीड अँड टॉर्क इज पॉसिबल. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल स्पीड आणि टॉर्कचा पण पॉसिबल आहे. सिलेबस टॉपिक 2.33.3 ॲप्लिकेशन्स ऑफ BLDC मोटर. BLDC मोटरचे ॲप्लिकेशन्स. ओके, तर इथे दिलेले आहेत, दोन ॲप्लिकेशन आहेत. दीज मोटर्स आर यूज्ड फॉर टर्न टेबल ड्राईव्ज. ओके, टर्न टेबल ड्राईव्ज मूव्ह करण्यासाठी. फॉर रेकॉर्ड प्लेयर्स जे आहेत, रेकॉर्ड प्लेयर्स. हार्ड डिस्क ड्राईव्हमध्ये जी मोटर असते ती BLDC मोटर असते. ओके, त्याचबरोबर सेकंड ॲप्लिकेशन आहे दे आर ऑल्सो यूज्ड इन एअरक्राफ्ट अँड सॅटेलाईट सिस्टम. एअरक्राफ्ट आणि सॅटेलाईट सिस्टममध्ये सुद्धा BLDC मोटर यूज करतात. अशा पद्धतीने युनिट नंबर 2 DC मशीन जो की 14 मार्क्सला होता तो इथे एंड होतोय, संपतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या. सिलेबस टॉपिक 2.32 3 स्टार्टर्स फॉर DC शंट मोटर आपण पाहिला. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन LAF हे पॉईंट काय आहेत ते पाहून घेतले. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 2.32.1 ऑपरेशन ऑफ 3 स्टार्टर आपण पाहिला. सिलेबस टॉपिक 2.32.2 फंक्शन ऑफ NVC नो होल्ड कॉईल और होल्ड ऑन कॉईल तो पाहिला. सिलेबस टॉपिक 2.32.3 फंक्शन ऑफ द ओव्हरलोड कॉईल. सिलेबस टॉपिक 2.33 ब्रशलेस DC मोटर BLDC मोटर्स. ओके, BLDC मोटर्सची कन्स्ट्रक्शन डायग्राम आपण पाहिली. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 2.33.1 बेसिक ऑपरेटिंग प्रिन्सिपल कशा पद्धतीने ब्रशलेस DC मोटर काम करतो तो पाहिला. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 2.33.2 ॲडव्हांटेज ऑफ BLDC मोटर. 2.33.3 ॲप्लिकेशन्स ऑफ BLDC मोटर हा पण पाहिला. ओके, अशा पद्धतीने जो युनिट नंबर 2 आहे इलेक्ट्रिक मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर ह्या कोर्समधील DC मशीन हा जो युनिट नंबर 2 आहे 14 मार्क्ससाठी तो इथे एंड होतं आहे. युनिट नंबर 3 जो आहे ट्रान्सफॉर्मर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पाहणार आहोत. सो फॉर नेक्स्ट व्हिडिओ कीप वॉचिंग इलेक्ट्रिकल इंजिनियर अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.